हाय गाईज, तर काल मी माझा ब्लॉग अर्धा सोडलेला, तर त्यामुळे आज मी पूर्ण करते. तर काल मी राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये गेले होते, तर तिथे जाऊन खूप छान वाटलं. मग दर्शन वगैरे घेऊन आम्ही त्यांच्या म्युझियममध्ये गेलेलो. तिथे छान एवढे सगळे कपडे वगैरे ठेवलेले होते, कृष्णाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू, त्यांचे मुकुट, त्यांचे कपडे, खूप चांगल्या गोष्टी ठेवलेल्या होते तिथे. मग समोर गेलेले तर अशा ओरिजिनल बासुरी ठेवलेल्या होत्या आणि म्हणजे त्यांना झोपायला गादी वगैरे लागते, ते सगळं गादी वगैरे असं हँडवर्क केलेलं होतं. आणि आपल्या घरातल्या कृष्णाला कसं छोटीशी बासुरी वगैरे लागते, तसे छान क्यूटशा बासुरी ठेवलेल्या होत्या तिथे. पण त्यांची प्राईस खूप जास्त प्राईस ठेवलेलं होतं त्यांनी सगळ्या वस्तूच्या. मग आम्ही जरा समोर गेलो तर तिथे असा छोटासा लाकडाचा पाळणा होता, ज्यामध्ये राधाकृष्ण ठेवून त्यांना झुलवू शकतो. बऱ्याच लाकडांच्या वस्तू होत्या किचनमध्ये वापरायसाठी, स्पून वगैरे होते तिथं. आणि लगेचच समोर जाऊन रेझन आर्टमध्ये राधाकृष्णाचे फ्रेम बनवलेल्या होत्या. असं हाताने टच केलं तर मस्त महसूस होत होत्या, अशा फ्रेम्स होत्या राधाकृष्णाच्या. खूप छान वाटत होतं. मग आम्ही तिथून एक फ्रेम घेतली. त्यानंतर आम्ही निघालो घरी यायला. स्टेशनवर आलो तर आम्हाला दिसलं ॲव्होकाडो. मग आम्ही दोघींनी ॲव्होकाडो घेतले 2 आणि आलो. स्टेशन समोर गेलो आम्ही थोडं, तर तिथं आम्हाला दिसलं डेझर्ट. मग आम्ही तिघींनी एक डबल चॉकलेट डेझर्ट घेतलं. एवढी छान टेस्ट होती आणि क्वांटिटी पण खूप सारी होती की आम्ही तिघी खाऊ शकलो. मग असंच आम्ही डेझर्ट एन्जॉय करत घरी आलो. तर असा होता आज आमचा दिवस. तर चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.